सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। त्यांच्यासाठी जोरात सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्या। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात की उपस्थित राहणं, आंदोलनात सहभागी होणं ही काळाची गरज आहे। ही गरज ओळखून आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचंही कौतुक करून मी आपल्या सर्वांचं विशेष आभार मानतो। हा फोटो कुणाचा आहे कुणाला माहिती आहे का? त्या कोपऱ्यात एक फोटो आहे, हा फोटो आहे अण्णासाहेब पाटलांचा। त्यांनी एकेकाळी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला होता आणि त्यामध्ये त्यांनी उद्विग्न होऊन स्वतः आत्महत्या केली होती। अशाच प्रकारची परिस्थिती आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार आता करते। मी कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही राजकीय नेत्याला म्हणजे उद्देशून बोलत नाही, पण जे सरकार आहे त्या सरकारची जबाबदारी आहे। 2018 पासून 19 सालापासून आपण 58 मोर्चे शांततेमध्ये मराठ्यांनी काढले। आपली शांतता बघितली, आपल्या शांततेमध्ये शिस्तीमध्ये चालणारं त्यांनी चळवळ बघितली, त्यांनी आपलं शांततेचं आंदोलन बघितलं। पण इथून पुढे जर आम्हाला लवकरात लवकर जर न्याय नाही मिळाला तर या सरकारला मराठा काय असतो आणि मराठा समाजाचा उद्रेक काय असतो हेही दाखवण्याची वेळ आपल्यावरती येऊन ठेपलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी जमण्याची वेळ आपल्यावर कशासाठी आली किंवा आरक्षण मागण्याची वेळ कशासाठी आली तर मराठा समाज हा मुळात कुणबी आहे। कुणबी म्हणजे कुणबी करणं, शेती करणं, त्याला आपण कुणबी म्हणतो। 92, 96, 94 ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, नाही तर घेऊ नका, तो विषय वेगळा आहे। पण कुणबी म्हणजे शेती करणारा किंवा कुणबी करणं आपण असं त्याला पहिल्यापासून म्हणतो। मग या कुणब्यावर वेळ का आली तर काही लोक म्हणतात की मराठ्यांना बाबासाहेबांनी पूर्वीच आरक्षण दिलं होतं पण त्यांनी नाकारलं हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे। मराठा मोठ्या भावासारखा या समाजामध्ये वागलेला आहे। आम्ही मोठ्या मनानं 75 वर्ष सगळ्या समाजाला आरक्षण दिलं, आम्ही कधी त्याच्यामध्ये मन घातलं नाही। पण ही सगळी परिस्थिती या नाकारत्या शासनामुळे, मग कुठलंही असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, बीजेपी असो, नुसता बोलबच्चन करणारा मनसे असो, या सगळ्या नाकारत्या सरकारमुळे या मराठ्यावरती ही आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे। मराठे काय आहे तर मूळचे कुणबी आहेत, म्हणजे शेतकरी आहेत। कुठला आमदार शेतमालाचा भाव पडला म्हणून बोलतो का? कुठला आमदार सोयाबीनचा भाव पडला म्हणून विधानसभेत प्रश्न मांडतो का? हे त्याला जा विचारायची वेळ आज आपल्यावरती येऊन ठेपलेला आहे। उद्या ज्या वेळेला इलेक्शन लागेल, ज्या वेळेला कोणी असो, आजी असो, माझी असो, कोणी असो, मी वैयक्तिक कोणावरती बोलणार नाही, पण ज्या वेळेला तो व्यक्ती इथं येईल त्याला आपण विचारलं पाहिजे तू 5 वर्षात काय केलं, तुझी फाईल घेऊन ये। आपण नोकरी मागायला गेलो तर आपली फाईल घेऊन जावं लागते, BA झाले, MA झाले, BEd झाले, अमुक झाले, तमुक झाले, ते दाखविल्यावर आपल्याला किती टक्के मार्क आहे ती बघून आपल्याला नोकरी दिली जाते। ज्या वेळेला लोकप्रतिनिधी तुमच्या समोर येईल त्यावेळेला तुम्ही शांततेमध्ये त्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा गेल्या 5 वर्षात तो आला होता, त्याच्यावर तो आला, तू काय केलं आमच्यासाठी, तू आमच्या गावासाठी काय निधी दिला? निधी येतो तर हा ठराविक असतो, रस्त्याचा असेल, गटारीचा असेल, अमुक असेल, तो शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी निधी वेगळा, पण विशेष तो काय केलं, आमचा दुष्काळ हटवण्यासाठी काय केलं, आमचे बंधारे बांधले का, आमच्या सोयाबीनचा भाव पडला, कापसाचा भाव पडला, ऊसाला दर नाही, दुष्काळी परिस्थिती आहे, विमा मिळत नाही, 1 रुपयात विमा, दर मागायचा बी नाही त्यांनी द्यायचा बी नाही, अशी परिस्थिती आहे। ज्या वेळेला 4-4, 5-5 हजार भरत होतो तीच योग्य होतं। त्यात आता दिवाळी करायला शेतकऱ्याच्या खिशात पैसा नाही, त्याच्यासाठी तू काय केलं, तू प्रश्न मांडले का, तू बोललं का, तुझंच कसं 1000 एकर होईल, 2000 एकर होईल, तुझा कसा पुण्यात मुंबईत बांगला कोट 2 कोटीचा होईल हे तुम्ही बघता, पण आमच्यासाठी तुम्ही काय करता हा जाब आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीला विचारला पाहिजे। नुसतं सत्ताधाऱ्याला नाही तर विरोधकातल्या सुद्धा आमदाराला विचारलं पाहिजे, तू मतं मागायला पाय चाटत आमच्या जवळ येतो, आज तो आमच्यासाठी रस्त्यावर उतरतोय का? आज तुम्ही किती मागण्या लावून धरल्या या गोष्टीचा जाब विचारण्याची मित्रांनो वेळ आलेली आहे। हा गृहमंत्री सांगतात की ज्या वेळेला बीडला हिंसाचार झाला काल परवा, मंत्र्यांची घरं जाळली, ते मंत्री आमदार काहीतरी विरोधात बोलले। ही परिस्थिती काय, अतिशय संवेदनशील नाजूक परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही आमदारांना नेत्यानं असं वागल्यानंतर त्याच्यावर दुष्परिणाम होणारच आहे। मग 307 चे गुन्हे दाखल करू असं त्यांनी सांगितलं, पण तुमच्या या नाकर्तेपणामुळे तुम्ही 30 दिवसाची मुदत तुम्ही मागितली होती, तुम्हाला 40 दिवसाची मुदत दिली, पण त्याच वेळेला जर प्रश्न सोडवला असता तर आमच्या ज्या 10-15 तरुणाचा या आठवड्यात आत्महत्या झाली त्याच्यावर या सरकारवर संरक्षण शोधाचा गुन्हा दाखल करावा, अशा पद्धतीची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि कासारवाडी गावाच्या वतीनं मी करतो। या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर या शासनावर काय गुन्हा दाखल करू नये? तुम्ही शब्द देता, तुम्ही वचन दिलं आम्हाला, त्या व्यक्तीनं 17 दिवस उपोषण केलं, त्यांना तुम्ही शब्द दिला की 30 दिवसात आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, तुम्ही प्रमाणपत्र दिले नाहीत म्हणून उद्विग्न होऊन आमचं तरुण आत्महत्या करायला लागले, त्याला जबाबदार कोण? तुमच्यावर काय गुन्हा दाखल करू नये? अशा पद्धतीची मागणी आपण गावाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत।
अतिशय विदारक परिस्थिती मराठा समाजाची होत चाललेली आहे. शेतमालाला न मिळणारा भाव, कायमस्वरूपी पडणारा सातत्यानं 2-3 वर्षाला पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी या सगळ्या समस्याला तोंड देत मराठा समाज पुण्या मुंबईला जगायला गेलेला आहे. आजपर्यंत 75 वर्ष सर्व समाजाला या मराठा समाजानं सांभाळलेला आहे. तेली, तांबोळी, कोळी, डोरी, कोळी, कोष्टी असेल सगळ्या जाती धर्माला एक मोठा आधार मराठा समाजानं दिलेला आहे. आणि हे जो महाराष्ट्र आहे तो आमच्या बापांना घडवलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आरक्षण मागण्याची वेळ तुमच्याजवळ येते हे मराठा समाजाचं दुर्दैव आहे. यामुळं अतिशय खंत आणि अतिशय उद्विग्न होऊन तरुण आत्महत्या करतायत. पण मित्रांनो, आत्महत्या करण्याची वेळ नाही. आपण लढवू हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, त्यांचे वंशज आहोत, त्यांचं रक्त आपल्या धमन्यामध्ये खेळतंय. या सरकारला मी सांगू इच्छितो, ज्या छत्रपतींचा पुतळा सीमेवर बसवल्याशिवाय तुमच्या सैनिकांचं धाडस होत नाही चीनकडे पाकिस्तानकडे बघायचं. अरे त्याच मराठ्यांचं हे रक्त आहे आणि त्या छत्रपतीचे आम्ही वंशज आहोत. त्यामुळं त्या मराठ्यांच्या नादी तुम्ही लागू नका. आणि तात्काळ जरांगे साहेबाचा अंत न बघता जर त्या माणसाला काय झालं, दगा फटका जर झाला आणि शासनानं चाल ढकल करून जर वेळ काढ उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर येणारं सरकार उद्या भविष्यात हा देवेंद्र फडणवीस आमदार होणार नाही. या सुद्धा गोष्टीची दखल हा मराठा समाज घेतल्याशिवाय राहणार नाही. वडेट्टीवार नावाचा एक आमदार आहे काँग्रेस पक्षाचा, छगन भुजबळ कुठल्या गटात गेले इकडून तिकडे ते माहित नाही. प्रत्येक माणूस एकच आमदार आहे त्यांचा. आपल्या जातीसाठी पक्ष बाजूला सारून ती लोक भांडतात, पण आपली शेकडे नाही ती. एक जण बाहेर येऊन बोलायला तयार नाही. ही काय पद्धत नाही. ज्या वेळेला तुमच्या समाजावर वेळ येते त्यावेळेला तुम्ही नैतिक जबाबदारी आहे तुमची की समाजासाठी रस्त्यावर उतरणं, समाजाच्या मागण्या लावून धरणं, या गोष्टीची नैतिक जबाबदारी प्रत्येक आमदार खासदारांना स्वीकारली पाहिजे. आणि या आंदोलनामध्ये सगळ्यांना पाठिंबा दिला पाहिजे. तरी जनता तुम्हाला मतपेटीतून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.